नमस्कार मंडळी. तर चला आपण आजच्या जेवणामध्ये चकुल्या करणार आहोत. वरणातल्या चकुल्या होणार आहेत आपल्या, तिखट वरणातल्या. तर खूप छान चकुल्या होणार आहेत, खूप सुंदर रेसिपी होणार आहे आणि खायलासुद्धा खमंग लागणार आहेत. तर तुम्ही रेसिपी पूर्ण पहा. मी यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते. तर मी इथं मुगाची आणि तुरीची डाळ घेतलेली आहे बघा. तर आपल्याला आता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. तर पहा, मी 2-3 पाण्याने डाळ चांगली धुवून घेतलेली आहे. आता शिजत घालूया. तोपर्यंत मी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये. पाणी गरम झालेलं आहे चांगलं आणि याच्यात डाळ घालून घ्यायची आपल्याला. गरम पाण्यातच डाळ टाकून घ्यायची, म्हणजे डाळ पटकन शिजून जाते. तर याच्यात एक टोमॅटो घालून घेऊयात. मिरची, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे. तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता. चला झाकण लावून घेऊया आता आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात, म्हणजे छान अशी डाळ शिजून जाईल. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे थोडीशी. मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या वरणमध्ये पण मीठ असणार आहे आणि पिठामध्ये पण. तर त्याच्या अंदाजाने दोन्ही पण असं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, पिठात आणि वरणामध्ये. तर मिक्स करून घेतलं की मी तेल गरम करून घेतलं आहे. कडकडीत तेल घेतलेलं आहे गरम करून आणि त्याचं मोहन घातलं आहे. छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल सगळं. मी दोन्ही हाताने छान असं पिठाला चोळून घेतलेलं आहे. इथं दिसत नाही आहे पण. तर चला आता पीठ मळून घेऊयात. पीठ जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं, मध्यमच मळून घ्यायचं आहे. तर पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे. तर थोडंसं तेल लावून मी असं तयार करून घेतलं आहे पीठ. अजून पीठ तर मळून तयार झालं आहे आपलं. तर आता बघूया आपली डाळ शिजलेली आहे का तोपर्यंत. पहा, डाळ तर मस्त शिजले, बघू शकता. तर तुम्ही पण अशा बनवून पहा चकुल्या. खूप छान लागतात खायला. सगळेजण आवडीने खातील घरातले. आता फोडणी घालून घेऊयात. तर इथं पातेल्यात तेल टाकून घेतले मी. मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे मी आणि लसूणसुद्धा टाकलेला आहे. हे मसाले आहेत: धना पावडर, गरम मसाला, थोडी काळी मिरी पूड आहे आणि हळद. हे सगळं मसाले मिक्स करून घेतले आणि त्याच्यात सगळी डाळ घालून घेतलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची.
आता वरण उकळोस तर आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर मी असा मोठाच हुंडा करून घेतला आहे, कारण आपल्याला मोठी चपाती बनवून घ्यायची आणि पातळसुद्धा करायची. मोठा हुंडा घेतला आहे याचा अर्थ जाड चपाती नाही ठेवायची, बिलकुल पातळ पातळ चपात्या करून घ्यायच्यात आणि याचे काप करून घ्यायचेत. आता मस्त आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे काप करायचे. तर मी अशा पद्धतीने केलेले आहेत. तर बघू शकता, जास्त जाड नाही पातळ नाही, अगदी मीडियम केलेले आहे मी. शक्यतो पातळ चपाती लाटून घ्यायची. वरण उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला चकुल्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या अशाच मी बनवून घेणार आहे. तर एवढ्या वरणाला ते जास्त पीठ होते, तर मला चपात्या पण बनवायच्या होत्या, म्हणून मी जास्त पीठ मळून घेतलेलं होतं. तर पहा, चकोल्या आपल्या अशा झालेल्या आहेत. तर आपण 2 ते 3 मिनटासाठी छान शिजू द्यायच्या आहेत. जास्त वेळ पण शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर गाळ होऊन जाईल सगळा. 1-2 मिनटंच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगासुद्धा. तर थोडी कोथिंबीर टाकून घेतली मी नंतर. राहिलेल्या पिठाच्या चपात्या पण बनवून घेतल्या फटाफट अशा. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.